काय एवढा भयानक लाड होईल की कसं लाड म्हणजे एक्स्ट्रीम लेवल बाप असा आणि काका असे काहीतरी मला गिफ्ट कसं होतं पण मग एक नंबर जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता जास्त वेळ टाइमपास करणार नाही, तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग मध्ये घेऊन जाणार आहे. पण आता ब्लॉग कुठनं कंटिन्यू होईल, तिकडून जो तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला तिकडनं आम्ही निघालो. परत मी आक्यासोबत निघालो आणि आम्ही कुठे गेलो, मोहितकडं आणि सानिकाकडं. तर त्यांच्या रिॲक्शन्स तुम्ही आता ह्या ब्लॉग मध्ये बघणार आहे. सेम या ब्लॉग मध्ये पण मोहितची रिॲक्शन एकदम खतरनाक होती. म्हणजे तरी असं कसं झालं की एकदा त्यांना कळलं, असं झालंय, खुश झाले आणि झालं. मोहित तर कम्प्लीट टाइम असा हँगच होता की काय झालंय. आणि सगळ्यात भारी तर सानिकाची रिॲक्शन आहे, जी तुम्हाला बघायला जाम मजा येणार आहे, खतरनाक. प्लस जे मी लास्ट ब्लॉग मध्ये पण बोललो आपल्या A7च्या फ्रँचाइज बद्दल, काळजी करू नका, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. खूप सारे कॉल मेसेज यायला लागलेले आहेत, तुम्ही फक्त मेसेज करून ठेवा, मी नंबर टाकतो. तुम्हाला पण तुमची आपली A7ची फ्रँचाइज करायची असेल तर तुम्ही मेसेज करून ठेवा, आम्ही स्वतःहून कॉल करतो. काळजी करू नका, रिप्लाय भेटेल. व्लॉग बघा आता, कारण तुम्हाला मजा येणार आहे. धन्यवाद. कंटिन्यू करा. अरे गोरा नाही, झाडा खाली. बाबा ही लाईटले भारी, ही लाईटले भारी. थांब बघू. नाही तू इथे गोरा दाखवायचंय का? गोरा दाखवायचंय का? अरे बाबा हा PDF फक्त सपोर्ट आहे. कधी भी नरू घे इसका सब चल रहा है. मोहितकडनं रिव्ह्यू घ्यायची वेळ आलेली आपल्याला. एक गोष्ट तू गाडी आणली, एक गोष्ट आणली, तर मला रिव्ह्यू पाहिजे एकदम ऑनेस्ट त्याचा. कसं वाटते, काय चांगलं वाटते, पॅकेजिंग सगळे एव्हरीथिंग सांगायचं. ठीक आहे. आता ह्याला पण येऊ, थांब मी आणतो. तोपर्यंत मोहित विचार करू काय. बापरे, हे सर्व सरप्राईज चाललंय बाबा. हे तर काय काय अंदाज आकाशी काहीच नाही. म्हणजे कशाच आहे, काय आहे, थोडा अंदाज काही देता? बापरे, नवीन काहीतरी आणलंय त्याने, ते थोडं सगळ्यांना सांगतो. काय ते बोलला करतो तो. कोणाची गाडी? हे गिफ्ट आहे ब्रो तुझ्यासाठी, मस्त वेगळी, तुला आवडेल. मला होपफुली तुला आवडेल, तुला सगळंच आवडेल होपफुली. ऑन द ओकेजन ऑफ कोणत्या ओकेजन नाही ना, दिल किया दे दिया. आपल्या लोक हे जवळ आहे ना भाई, मी गोरा दिसत नाही, मग चांगलं दिसलं बरं. असं ओपन कर. नोट पण आहे मस्त, ती पण वाचायची पहिली, मग गिफ्ट ओपन करायचं. हे हातात ठेव, असं ओपन कर. हा कर ओपन. हा ती नोट ओपन कर. ओ ओ काय 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 तिथं त्यांना सांगायचं काय. बापरे, मी काय सांगू, मला समजत नाही. बापरे, दाखवू का मी? हो बापरे. हा, मी आणखीन विचारलं नव्हतं माहिती, या टॉपिक वरती बोलणंही नव्हतं झालं. बापरे. हा, अरे यार, ते आता काय करतो रे? आता काय करतो झाला आता. तसं नाही. मोहित काका. खूप भारी. काय कसं वाटतंय गिफ्ट, कसं वाटतंय? गिफ्ट मध्ये पेढे दिसतात ना, पण तुला काय असेल माहित नाही, काय असेल ना ते माहित नाही. त्या निघते सगळ्यांना वेगवेगळे, बर्फी पेढा वेगवेगळे. तुझे काय नशिबावर दे माझं. हो, टॉप प्रायोरिटी आहे की नाही? टॉप प्रायोरिटी. अरे बापरे, बर्फी भाई, बर्फीचा काउंट जास्त आहे माझ्याकडे पण बर्फीची. तू नाही, इसको गेला यार. पहिलं तू घे.
गडबडलंय मोहित गडबडलंय. डाएटचा चुरा झाला राडा नुसता. नो वर्ड्स मला जे वाटतं ते वाटतं भारीवाला. कोणच नाही बोललंय या मूवी, बोलतच नाही आलं कोणाला. एव्हरी पीपल विषय इमोशनल झाला, पण भारी वाटलं. भारी झालं ऑलमोस्ट 4 मंथ ब्रो. मी बोललो नाही, काही डिस्कशन नाही, काही नाही या टॉपिक वरती. 4 महिने झाले मी फक्त कमेंट्स वाचत होतो की, पण मला असं वाटत होतं की मग सांगितलं असतं यांनी. असं आहे जे होता. सांगायची तर पद्धत अशी आहे ना आपली. डेंजर भारी पद्धत आहे. कसं वाटतं पण मोहित काका म्हणणं, तुला कोणतरी हक्काचं येणार आहे तुला मोहित काका म्हणणार आहे. मग काय असेल, मुलगी असेल मुलगा असेल वॉट एव्हर. हो मी फक्त त्याला काय विषय. भारी झालं ना. एवढं ह्याच्यासारखी गोष्ट तुम्ही फक्त आपल्या लोकांना सांगतो, अजून कुणाला सांगायचं नाही तरी. असं विषय मी लगेच कुणाला सांगायचं, मी लगेच टाकणार पण नाहीये. फक्त मग हे करून ठेवतो. नजर इज रियल. दॅट्स वाय नाही वाटत नाही का थोडी देर में. सो यस गाईज, बेस्ट झालेला आहे आक्या काका. चला काय बोलायला, आक्या काका म्हणायचं की काय? मला तर काय म्हणायचं, मामा म्हणायचं, मोहित काका दोन्ही म्हणेल. मामा पण काका पण. आक्या काका आवडेल नाही, म्हणजे काका नाही, आक्या हा वर राहिला. त्याला पण मी आपलंच वाटलं पाहिजे, जो मुलगा मुलगी असेल नाही का. आक्या मामा काय नवरू काका. आणि एवढा म्हणजे तुम्हाला सांगतो, एवढा भयानक लाड होईल की कसं आपल्यातला पहिला असेल ना. लाड म्हणजे एक्स्ट्रीम लेवल. तो स्वतः विचार करत. एक तर बाप असा आणि एक काका असेल, काहीतरी किंग आहे, सब किंग आहे. झाला सब किंग आहे. चला आता सालिकाकडे. मला नाही ना, आणि मला आहे ना, मला आता फक्त आता काय आलं, मुलं आहेत ना, मुलं त्यांचा वेगळा सीन असतो. त्यांना वाटतं पण ते पूर्णपणे बाहेर नाही निघत. मुलींचा लय वेगळा विषय असतो. मला फक्त बघायचं सानिका रेट एक्सपेक्टेडच नाही ना ती गोष्ट. ते किती कोणच नाही बोलले. तुझी पहिली रिॲक्शन होती ऋषाची लय भारी होती. हा खोलला ऋषा तू काका. हा का अरे काय आलं नाही, वर्ण नाही कळलं. बघ चलो गाइस, आता सानिका के पास जाते हैं, उसे हम हिंदी में बताएंगे. वो हमारी एकुलती एक हिंदी क्रिएटर बन चुकी है, तो चलो उसके पास जाते हैं गाइस. लेट्स गो. एक कुठली बिल्डिंग आहे ती सांग मला. मागची आहे पहिले बिल्डिंग नाही, हे एक्सप्रेशन कंट्रोल कर. आता चाललोय सानिकाकडे आम्ही. नाही येऊ नको तू बाहेर थांब. आणि मी 4 लोकांच्या घेतलं सानिकासाठी. आपण 4 लोकांच्या कळून नाही दिला. चला किती मध्ये बघ, त्याला तिला माहितच नाही तू आरसीबी भाई. काय विषय नाही, तिला माहितीच नाही तू आरसीबी. सपोर्ट नाही केला मी दुसऱ्या कुठल्या टीमला. जोपर्यंत आरसीबी हारतीये तोपर्यंत ह्यांनी कधी टाकलं नाही आरसीबीचा हार. कोण जिंकते पर्दाफाश. मी हातल्यात घुटत होतो, सांगू शकत नव्हतो, पण आता कळलं ना. कुणाला सपोर्ट नाही केला, पण विचार भाई कधी केला ना सपोर्ट. आपण म्हणजे विशेष वेगळ्या आजकाल सध्याला जिंकल्यावर निघाला बाहेर. गाईज कोण पकडणार आहे एकदम मी क्लिअर आलो. एकदम क्लिअर. आरसीबी जिंकल्याबद्दल तू आली बाय मस्त एकदम. पर्सनल विन तुझ्यासाठी पर्सनल एकदम. कसं वाटतं 18 वर्षांनी? 18 वर्षात एवढं मी बघितलं नाही, पण मी 7th स्टँडर्ड पासून बघितलं. गिफ्ट कसं वाटतं? एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा. हे जवळ आहे थोडासा. का पण आरसीबी जिंकली आणि एकदम मला सुंदर गिफ्ट आणलं. आम्हाला चेक करू दे तिकडे बघ. गिफ्ट तुला असं इथनं ओपन करावं लागलं. एक मस्त छोटीशी नोट पण आहे. मग तुला जो मेसेज आहे तुझ्यासाठी. बापरे, तुझं एवढं काढताना विराट कोहलीला कप उचललं जसं वाटलं होतं ना, तसं तुला खोलल्यावर आहे. कप उचलल्यावर नाही, जेव्हा 4 बॉल राहिले होते त्याच्या डोळ्यात जे बघितलं ना, 4 बॉल सारखं वाटेल मध्ये. ओके, स्लोली ओपन करूया. येस, स्लोली करूया. म्युझिक
यूज करा. बापरे, नोट पण आहे ह्यामध्ये. नोटच You have to open like this. Like this. इकडून. हा. Okay. असं. हो, काय सांगतोय मला? हे काय म्हणतोय आरसीबीचं? मला घाम आलाय. Oh my God. ह्यांना माहितीये का काय? सगळे हळूहळू टप्पे झाले. Oh my God. एवढं मोठं नका म्हणायला. रडली का? नाही. आनंद. तुला हे दिसतंय का लाल झालेलं? मी आता तिला घाम आला. सेकंड नंबरला एक्सपिरियन्स करून आलो. Oh shit. कसं वाटत आहे? 24. नरेने सगळ्यांचे रिएक्शन बघितलं लाईव्ह. सुटलंय भाई. ते आता शोधायला लागायचं. हे कोण? त्यामध्ये एसी चालू करा. अख्खी टाकली गरम झाली पूर्ण. हो रे. हे कोण नाही. हे खाल्लं तिने. बघितलं ना मी. तिकडे कुठं तरी मावशी बिवशी मामा मामाला पाव तरी भाई सगळं तुझ्या साईडने घेतलं तू करून. अरे हे घे भाई. बस काय बघ, आपलंच आहे. नको हे थांब, हेच खूप महत्वाचं होतं वरचं. मी विचार करते ह्यात काहीतरी आरसीबीची नोट आहे. किती अनएक्सपेक्टेड शॉक होतात बघ सगळे. मी काय मी मग प्रत्येकाला काहीतरी भलतंच सांगतो. त्याला फील झालं असेल त्याचं झालं का ना तुला फील? कसं फील झालं कळलं का तुला? मग तुला मला कसं वाटलं? ही सारा सब नाम दे. डेट काय सांगितलं तर डॉक्टरांनी? काय? 24 नोव्हेंबर. वाव वाव 24. 24 नोव्हेंबरला होणार. मग इकडे फिरवेल मी असं पुढच्या वर्षी. हो. सानिका काकू. नाही रे, सानिकाच फक्त म्हण. सानिकाच म्हण फक्त. नको. काय वाटतं तुला? तुला सेम झालं का? तुला आपण काय करू माहिती का? मी काय केलंय, मी एक्सेप्ट केलं. गोड गोड चल, तुझं तोंड तर गोड कर. आता त्या इकडं मी ना करू दे. ह्याच्यात पण ट्विस्ट आहे ना. ह्याच्यात पण ट्विस्ट आहे. मला करू दे. आता ह्याच्यात बघायचं काय. चालते प्लॅन ते काय. ह्याच्यात काय नाहीये ट्विस्ट. नाही ना, आहे ना. तुला काय येते? तुझ्याकडनं काय वाटतंय, काय निघतंय, पेढा निघतो का बर्फी निघते ते पण आहे ना बाई. त्यावर विषय. जर तुझ्या बर्फी निघली तू डायरेक्ट माहिती मध्ये, कारण माझी टीम आता सगळ्यात जास्त माझ्या साईड निघलं बर्फीला निकाल. अरे खरं. अरे देवानो बर्फी आहे मुझे पहचानो. बर्फी बर्फी. बहुत खुश आहे. काय मम्मी पप्पांना पण दे. नाही आल्यावर. माझं सध्या फिटनेस असं चालू आहे की मी वाटणारच नाही बाप. ते काय करू त्या बाबतीत काय करू शकत नाही काहीच. वय हे होतं लपते ती गोष्ट खरी आहे. आता तू मला काकू लिहून आणले. आता तू कुठं झालं ते इकडं चालू आहे सगळं. काय म्हणतो मला काकू? नेमकं काय होय? वाटतं का मी काकू? हे मला पाहिजे. मला ते ह्याच्यामध्ये इंग्लिश ब्लॉग मध्ये पाहिजे सेम परत. पण मग तुला तर तेच बोलणार ना आता ते. आपली पण चलेगा रे बाबा. आपली पण चलेगा. काकू म्हणजे थोडं घाबरली पण वाटते मला तुला. दुपारी मी म्हणते मला घामच येत नाही. मला सगळं घाम आलाय. हो बापरे काहीच.
सगळ्यांच्या एकदम खतरनाक रिएक्शन आहे सगळ्यांच्या. ही भारी व्हिडिओ घेतल्यात मी तुमच्यासाठी है की नाही भाई. अरे दीवानो अरे दीवानो आके काका को पहचानो. पण मी काकू म्हणते गं. तुला म्हणलं मावशी हो ना काका. अरे मावशी पण नाही वाटत. कुठे गेला? तू ठेवलंस ना कुठे. खोल ना भाई किधर टाका तू खोल ना भाई. भाई काय केलं का बघायचं कॉन्फिडन्स दिवस साऱ्या लफडा हो गया. शोधा त्याला आता तो गेला होता स्टेडियमला. खाऊन पण घेतली त्यांनी. त्याने तोंडाचं काढलं त्याने तोंडाचं बाहेर काढलं. तुका तुका घाम आला म्हणतो तो. आता मला बस सेम असं झालं. सगळ्यात आजची सगळ्यात भारी मुवमेंट मला आजची मुवमेंट ऑफ द डे वाटते. एक सेकंड पण विचार त्याला तसं मराठीमुळे हळू असणार नाही तेव्हा अरे मोहितचं स्वप्न बघायला लागलं वाटतं मला. मोहितचा अजून प्रोसेस झालेला नाहीये बरं का. तो अजून प्रोसेसच करतोय. माहितीये का हा सगळ्यांना सरप्राईज देतोय पण जेवढा स्ट्रिक्ट डाएट ह्याने पाळला होता ना आता त्याला कुणाला बर्फी खाणार. म्हणून तर मी खाऊन घेतल्या सगळ्यांच्या खाल्ल्या. अरे असं नमदे मी या ऋषाच्या कार्यक्रमासाठी माझ्या डोक्यात पण होतो म्हणलं ऋषाने बोलवलं तर करावं म्हणलं. माझी रात्रीची फ्लाईट होती आज तरी मी दुपारची फ्लाईट करून लगेच आलो. उद्या दुपारची माझी रात्रीची होती आज. राहुलची काल रात्रीची होती म्हणजे रात्री म्हणजे संध्याकाळची होती. काँग्रेस सानिका तुझा घाम जात नाहीये. मराठी झालं ना तो हळू वाचत होता. मला वाटलेलं असं क्रिकेटचं काहीतरी मग काकी क्रिकेट असं मला कन्फ्युज झालं. बरोबर वाचलं नाही काकी काकी मी बरोबर वाचलेलं पण मला असं डोक्यात चाललंय की क्रिकेट लिहिलं असेल कुठंतरी पण क्रिकेट नव्हतं काकीच होतं. बरं बापरे. नाही सगळ्यात भाई भाई नाही पहिले त्याला अचानक पहिला धक्का बसला तेव्हा त्यांनी काढलं आणि जेव्हा त्याला कन्फर्म कळलं ना हेच चे तेव्हा तू का आरसीबी जिंकलं आलं त्याला डोक्यात खेळत नाही काय झालं. गेम खेळून महिन्यानंतर हसली माहिती का आता मला इथे दुखायला लागलंय. मग सांग मला गिफ्ट कसं होतं पण मग. एक नंबर इससे अच्छा क्या और गिफ्ट दूं. नाही जाऊ शकत काय याच्यापासून. लग्न मोहित ठीक आहे अरे होतोय तू काका होतोय. मोहितचं अजून होत नाही रे. नाही झालं. एक मिनिट थांब. कशी आहेस तू. तू माग नाही कोणासोबत आहे तू कोणासोबत आहे तू. किसके साथ हो तुम कोणासोबत आहेस.